तर कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय आहे। अर्थसंकल्पात 7 बाऱ्यावर कर्जमाफी केली जाणार आहे। शिवेंद्रराजे भोसले यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय आहे आणि साताऱ्यावर भरपूर प्रेम दाखवलेलं आहे असं शिवेंद्रराजे भोसले यांनी वक्तव्य केलंय। या संदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या संदर्भात शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहेत। भाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे आणि हा अर्थसंकल्प आपण मोठी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे, काय सांगा? नाही, सगळ्यात मोठा जो निर्णय घेतला आहे तो म्हणजे त्यांनी कर्जमाफीचा आज जाहीर केला। 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान, हे फार मोठे आहेत। कारण मधला जो पावसाळा जो आपण बघितला त्यात महाराष्ट्रातला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला होता आणि त्याला परत उभा करण्याचं, त्याला परत ताकद देण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयातनं सरकारच्या माध्यमातून झाले। ही फार मोठी गोष्ट आहे। लाडकी बहीण योजनेला सतत विरोधक टीका करत होते, त्यांना देखील या ठिकाणी सुरू राहणार असं म्हटले। आता मला वाटतं या आजच्या घोषणेनंतर किंवा मुख्यमंत्र्यांच्या बजेटमधल्या याच्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा विषय विरोधकांनी सोडून द्यावा असं मला वाटतं। कारण लाडकी बहीण योजनेबद्दल विरोधकांचा पोटशूळ तर आहेच। यापूर्वीसुद्धा ही योजना राबवली जाऊ नये म्हणून काँग्रेसनं कोर्टात माणसं पाठवली होती, कोर्टाने यात काही लक्ष घातलं नाही। पण आज लाडकी बहीण योजना बंद होणार, तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत, तुमचे पैसेच कापले जाणार आहेत, असं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न योजना सुरू झाल्यापासून विरोधकांचा चालू आहे। पण त्यांना काही त्याच्यातनं फायदा झाला नाही, उलट लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।